पुणे शहरामध्ये गेल्या वर्षभरात 270 पबवर कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केल्याची माहिती आता समोर येते। अक्षय जैन यानं आरटीआय मधून या संदर्भात माहिती काढली आहे। 270 पबवर कारवाई करून देखील पुण्यामध्ये पब सुरूच असल्याचं भीषण वास्तव आता समोर येत आहे। प्रकरणानंतर पुणे शहरातील पबचं जे प्रकरण आहे ते पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेलं आहे। गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 270 पबवरती जे आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। माहिती अधिकारामधून ही माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। स्वतः अक्षय जैन यांनी ही माहिती जी आहे ती माहिती अधिकारामध्ये काढली। तुम्ही गेल्या किती दिवसांपासून याचा सगळा पाठपुरावा करत होतात आणि आकडेवारी नेमकी किती दिवसांची? एकंदरीत मी मागच्या वर्षभरापासून एक्साइज डिपार्टमेंट असेल त्यांच्याकडे मागणी केलेली होती की पुणे शहरात ज्या ज्या ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींना लिकर सर्व केली जाते तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा। त्यांना पुरावे दिलेत तरी कारवाई नाही। आताही आमच्याकडे काही पुरावे आहेत। त्यानंतर लेट नाईट आमचा विरोध नाईट लाईफला नाही आहे। आमचा विरोध जो आहे तो बेकायदेशीरपणे चालणारे जे धंदे आहेत, ड्रग्सचा विषय असेल, लेट नाईटचा विषय असेल, लेट नाईटला 2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंतची आकडेवारी तुम्हाला सध्या विभागाने दिली? मी एका वर्षाची ही माहिती काढलेली आहे। तर 1 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंतची माझ्याकडे माहिती आहे। किती साधारणतः पबवरती कारवाई झाली? साधारण 297 पब, बार आणि क्लब यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यात बियर बार किंवा वाईन शॉप वगैरे नाही आहेत, फक्त ही बार, रेस्टॉरंट, क्लब यांची माहिती आहे। म्हणजे कारवाई करून सुद्धा शहरातले पब तसेच सुरू आहेत हे पाहायला मिळतं। वारंवार ही कारवाई होती फक्त दाखवण्यासाठी होती का हा एक मोठा प्रश्न आहे। कारण की एका ह्या माहितीमध्ये जर आरटीआयच्या मार्फत ही माहिती मागवली होती, ह्या आरटीआयच्या माहितीमध्ये एका पबवरती 3-3 वेळा कारवाई झालेली आहे। तरी पण ते पब आणि हॉटेल चालू आहेत। तर ह्याच्यावरती कुठेतरी प्रशासनाने लक्ष द्यावं आणि ह्याच्यावरती अजून कठोर कारवाई काय करता येईल आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय करता येतील हे केले पाहिजेत। कॅमेरा पर्सन तुषार नरवणे, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।